नमस्कार, जय गणेश। या व्हिडिओमध्ये आपण राजे शहाजी महाद्वाराचे पेंटिंग बघणार आहोत। सर्वप्रथम व्हिडिओ अपलोड करण्यासाठी लेट झाल्याबद्दल मी क्षमस्व आहे। चला तर मग सुरू करूया। आपल्या महाद्वारचा सगळा बेस रेडी झालेला आहे, तर आपण त्यावर कलरिंग सुरू करूया। मी कलरिंगची सुरुवात एल शेप स्टँडपासून केली आहे। त्याला आपण मागून कार्डशीट लावलेला आहे। एल शेप स्टँड कलर करण्यासाठी मी हे 2 कलर यूज केले आहेत। आपल्या डिझाईनवर पीच कलर येणार आहे आणि बॅकग्राऊंडला ब्राऊन कलर येणार आहे। सर्वप्रथम आम्ही बॅकग्राऊंडचे कलर करून घेतले आहे, त्याला ब्राऊन कलर दिलेला आहे। त्यानंतर आपल्या डिझाईनवर पीच कलर करून घेतला आहे। हे करत असताना त्यावर आम्ही 2 लेयर केले आहेत। महाद्वारचा मेन भाग करण्यासाठी मी हा दगडी कलरचा पोस्टर कलर निवडला होता। ठरल्याप्रमाणे आम्ही कलरिंगसुद्धा चालू केले होते आणि सुरुवात आम्ही दरवाजापासून केली होती। हे करत असताना कलर ओला असल्यामुळे तो डार्क शेडमध्ये दिसत होता, पण तेच जेव्हा त्याला सुकून दिले तेव्हा तो खूपच लाईट शेडमध्ये दिसत होता, जे की चांगले नव्हते दिसत। मग तो दगडी पोस्टर कलर न देता मी ॲक्रेलिक कलर आणला आणि त्याचे ट्रायल घेतले। तो सुकल्यावर चांगला दिसत होता। मग हाच कलर फायनल केला आणि कलरिंगला सुरू केले। कलरिंग करत असताना ब्रशमुळे पॅच पडत असल्यामुळे मी रोलरचा वापर करून कलर दिला आहे। फक्त जिथे जिथे गॅप राहत होते तिथे मी ब्रश वापरला आहे। रोलरमुळे कलरसुद्धा सगळीकडे एक समान बसला आहे। यानंतर मी महाद्वाराच्या दरवाजाचा भाग कलरिंगला घेतला आहे। त्यालासुद्धा सेम कलरिंग केले आहे। हा दरवाजा आपण ग्लू गनने चिटकवल्यामुळे तो कलर करत असताना लक्ष देऊन करावे। दरवाजाचे कलरिंग झाल्यावर जे आपण बाहेर स्क्वेअर ठेवले आहेत त्यांना मी कलर करायला घेतले आहे। यामध्ये आपण फुलाच्या आकाराचा पुठ्ठा कापून लावणार आहे, पण ते कलर करायला अवघड जाऊ नये म्हणून मी पहिलाच बेस कलर करून घेतला आहे आणि मग नंतर त्यावर कार्डबोर्डचे फूल लावणार आहे। यानंतर आपण महाद्वारच्या साईडचा पार्टला कलरिंग सुरू करणार आहे। साईड पार्टचे कलरिंग करत असताना शक्यतो ट्राय करायचे आहे की रोलरमुळे कुठे गॅप दिसून येणार नाही आणि रोलर नीट फिरवायचा आहे, कारण साईड पार्ट मोठा असल्यामुळे रोलर फिरवताना गॅप दिसून येऊ शकते। हे करून झाल्यावर आपण देवळीचे कलरिंग करायचे आहे। त्यासाठी सर्वप्रथम मी डोमला कलर दिले आहे। डोमचे कलरिंग झाल्यावर पिलर सर्व बाजूने कलर करायचे आहे। कार्डबोर्डला रोलर फिरवून झाल्यावर गॅप्स ब्रशने भरून काढायचे आहे। हे करून झाल्यावर छोटी देवळी कलर करायची आहे। आता आपण ह्या देवळ्या फोम शीटने बनवल्या आहेत, तर त्यावर ह्या कलरचा 2 हात मारायचा आहे, म्हणजे तो फोम शीटवर नीट बसेल। आता आपण महाद्वारचे पिलर कलर करायला घेऊया। पिलर कलर करायच्या आधी आपण बॉक्स कलर करून घेऊया। यानंतर पिलरला कलर द्यायचा आहे। पिलरला कार्डशीट लावून मग त्यावर कलर द्यायचा आहे। आता मंडप शिखरचा भाग कलर करायला घेऊया। त्यासाठी आधी फ्रंट पार्ट कलर करून आत पूर्ण बॉक्समध्ये सुद्धा करायचे आहे। शिखरचा डोमला सुद्धा रोलरने कलर दिला आहे।
हे करून झाल्यावर महाद्वारसाठी ब्लॉक्स आखून घ्यायचे आहेत. त्यामध्ये सुद्धा मी पोस्टर कलर ट्राय केले, पण पोस्टरपेक्षा चॉक ओला करून त्याने जास्त नीट दिसत आहे. यामध्ये मी ब्लॉक आडवे 6 इंच आणि उभे 10 सेंटीमीटर घेतले आहे. साईडचा भाग करून झाल्यावर मध्ये सुद्धा सेम आखायचे आहे. त्यानंतर महाद्वारचा खालचा आणि वरचा भागला डिवाईड करण्यासाठी मी फोम शीटची पट्टी कापून त्याचे स्टेप्स केले आहेत आणि त्यांना ब्लॅक कलर दिला आहे. आपण फोमला कलर बसण्यासाठी त्यावर मास्किंग टेप लावून सुद्धा त्यावर कलर लावू शकतो. त्यानंतर मी हे फोमचे कलश आणून त्यांना गोल्डन कलर दिला आहे. हे झाल्यानंतर जे छोटे पार्ट्स उरले होते त्यांना मी कलर करून घेतले आणि आता आपले सगळे पार्ट्स रेडी आहेत. हे सर्व झाल्यावर मी पार्ट्स असेंबल केले आहे आणि नंतर प्रॉपर सेटअप करताना त्याला सगळ्या स्टँड्सला तार लावून घेणार आहे. चला तर मग आपला पूर्ण सेटअप कसा झाला आहे ते बघूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण देवीच्या गाभाऱ्याचे कलरिंग बघणार आहोत. हा व्हिडिओ आणि डेकोरेशन कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया.